बोललंय जे आहे ते समोर जाणार ना. जे करणार बघा, जे करणार ते भोगणार. हा सर, राजूल पाटील संदर्भात पाहिलं गेलं तर अरे भाई कशाला, बस झाला ना आता. तुला बोललो 2 मिनिटं बोलायचं होतं, बोलणारच नव्हतं. बोललो ना भाई, आता अजून किती कशाला हे करतोय. चल बस माझ्या बरोबर, बस ना गाडीत. चल बोलता बोलता जेवढं बोलायचं तेवढं बोलू. चला कशाला इज्जत देतो भाई, घे ना यार कशाला. जरा माझं हे बघू नका तुम्ही, अति करताय. हे भाई बस ना, बंद कर ना आता, बंद कर. नाहीतर भाई मी विसरून जाईल मी खासदार आहे. तुम्ही काय पहिला पण सांगितलंय मी. हॅलो, इज्जत करतो, इज्जत करा. सांगतोय बरं, तुम्ही उगाच माझ्या गांडीत बोट घालतात आहे. घे रेकॉर्ड कर. इज्जत करतो, उगाच डोक्यात जाऊ नका. उगाच डोक्यात जाऊ नका. घराखाली उगाच देतो, ठेवतोय तुम्हाला, जेवायला देतोय. काय उगाच त्यांच्याकडे जाल. ते बोलतात ना मला, मी बोलणार नाहीये. आता परत आले तर मारून पाठवणार तुम्हाला. पण जे बोलायचं लिहायचं ते लिहा, रेकॉर्ड करा, सांगा तिकडे कमिशनरकडे जाऊन कंप्लेंट करा. इज्जत करतोय तुम्हाला, सहन करतोय. खूप दिवस सहन केलं तुम्ही. हा बाजू कशाला गाडीत घुसताय. अरे लिमिट आहे कुठल्या गोष्टीची, बोलली आहे ना ती, सांगितलं ना सर्व. त्यांनी काय बोलू दे, अरे काही बोलू द्यायच्या. गांडीत गेलं आणि येऊ नका माझ्याकडे काय घ्यायला. आला तर मारणार होता. तुम्ही दिली बरोबर आहे. रेकॉर्ड करा आणि सांगा तुम्ही आता मला विचारायला आले तर मार खाणार. हे लिहून घे, रेकॉर्ड कर. काय करायचंय कंप्लेंट करायची कर. पोलीस आहेत सर्व, त्यांच्या समोर सांगतोय. बस झाला, सहन केलं खूप. हा तुम्ही दिली प्रतिक्रिया तेवढी बरोबर. तुम्हाला उभं नाही करायचं इकडे. तुम्हाला जेवायला देतो मी इकडे. घरापर्यंत आले तुम्ही माझ्या. एक कॅमेरावाला त्या दिवशी घरात आलो माझ्या. घरात माझे बायका मुलं झोपलेले आहेत, माझे सुनबाई झोपलेले, घरात गेले, घरात रेकॉर्डिंग केली. काय लिमिट आहे. नमस्कार, जय महाराष्ट्र. जो प्रकार माझ्यात आणि पत्रकारांमध्ये हा झालेला आहे त्याच्यासाठी मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. आणि हा प्रकार का घडला हे जरा आपल्याला सांगू इच्छितो. ज्या दिवसापासून मी शिवसेनेत प्रवेश केलाय त्या दिवसापासून एकदम वाईट शब्दात आणि शिव्यागाळ करून मला जे अपमान करत होते, तरी पण मी सर्व अपमान सहन केले. तरी सुद्धा आज सकाळी परत एक पत्रकार मित्र आले होते. मी त्यांना हात जोडून विनंती केली का बाबा याबद्दल आपण कुठलंही मला विचारू नका. जे मला काय बोलायचं होतं ते मी सर्व बोलून झालेलं आहे. आता कृपा करून काय बोलू नका. मी हात जोडून त्यांना विनंती केली. वारंवार मी सांगत आलेलो आहे का बाबा हे सर्व प्रकार हा माझा आहे. मला आपण जे शिव्या देतात आहे ठीक आहे, पण माझ्या परिवाराला, माझ्या मुलीला, माझ्या पत्नीला, माझ्या वडिलांना, माझ्या परिवाराला आपण जे वाईट बोलताय, शिव्या देतात आहे त्यापासून त्यांना जरा लांब ठेवा असं मी त्यांना वारंवार विनंती करत आलोय. तरी सुद्धा आज सकाळी पण पुन्हा एकदा माझ्या पत्नीबद्दल, माझ्या वडिलांबद्दल वाईट शब्द, वाईट गोष्टी सांगण्यात आल्या, खोट्या गोष्टी सांगण्यात आल्या. आणि तरी ते पत्रकार त्याच गोष्टी परत विचारणा करता आल्या. माझ्याकडून त्यांना विनंती करण्यात आली पण त्यांनी न थांबता ते चालू राहिलं. त्याच्यात जरा वाद जरा जास्त झाला. माझ्याकडून चुकीने काहीतरी अपशब्द निघाले. मी त्याकरता पुन्हा एकदा त्या पत्रकारांची आणि पूर्ण पत्रकार समूहाची मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. आणि हे का होतंय हे मी आपल्याला सांगितलंय. कृपा करून आपण मी जे केलंय, मी जे प्रवेश केलाय त्याच्यासाठी ठीक आहे. माझ्या परिवाराला, माझ्या मुलीला, माझ्या परिवाराला, माझ्या पत्नीला, माझ्या वडिलांना जे हयात नाहीये, माझ्या आईना आणि माझ्या पूर्ण परिवाराला याच्यापासून जरा लांब ठेवा अशी आपल्याला विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्यांनी ज्या पद्धतीनं धमकी दिली त्यामध्ये बोलताना ते म्हणाले की 5 लोकांना मी ठार केलेलं आहे आणि तुम्ही माझ्या डोक्यात जाऊ नका. ही सरळ सरळ लोकशाहीमध्ये त्यांनी दिलेली धमकी आहे. या धमकीला पत्रकार म्हणून आपण कुणी खपून घेतलं नाही पाहिजे. हा त्यांचा सत्तेत असल्यानंतरचा माज आहे. खरं त्यांच्या या वक्तव्याचा निषेध करून चालणार नाही. तर संजय पाटलांनी तात्काळ राजीनामा द्यावा, गृहमंत्र्यांनी तो स्वीकारावा आणि त्यांचे जे नेते आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांना समज देऊन त्या पदावरून त्यांची हकालपट्टी करावी अशी मागणी या निमित्तानं आपण करतो आहोत. खरं तर हे आंदोलन इथवर थांबणार नाही.
जोपर्यंत संजय दिना पाटील माफी मागत नाहीत, त्यांचे पक्षनेते दखल घेत नाहीत, तोपर्यंत विविध ठिकाणी आपण अशा पद्धतीनं आंदोलन करूया. या संदर्भामध्ये मी अविनाशजी चिलेकर सर यांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त कराव्या.